आमचे बाबूशाह आणि रोशन पाटिल। चलिए साई पाटिल सर, निश्चित रूप से आप जुड़ोगे सेकेंड इनिंग में फिर से एक बार चलेंगे नई मैच के देखिए नई शुरुआत की तरफ, जहां पर देखिए मार्शल 500 जय हनुमान निर्देश टीम देखिए बात करेंगे। सोपान काटे साहब देखिए पर तशरीफ रखे हैं। बालू भूरी सर देखिए बात करेंगे। नितलेश के खेमा देखिए यहाँ से मौजूद हैं। और जहाँ मिनी वन खड़े ओलप के मैदान के ऊपर देखिए एमएलए ट्रॉफी में 2 मुकाबला जीत कर आई हैं। क्या फिर से यहाँ पर सोनिया बकासुर का जोड़ी मैदान में उतर चुके हैं। तेजेश मात्रा देखिए बात करेंगे उनके साथ सोनिया पाउसे। तो चलिए चलते हैं एक नया मुकाबला की तरफ रोशन सर है। और जहाँ पर आज का रात का यहाँ पर यह अंतिम मुकाबला रहेगा फर्स्ट राउंड का। उसके बाद देखिए सेकेंड राउंड का मैच शुरू हो जाएगा। सेकेंड राउंड का जिक्र कर लेंगे। पहली टीम को देखिए बाय दिया गया था और उसके बाद जो दूसरा तीसरा टीम जिक्र कीजिए भाई, कौन 2 टीम है हमारी स्कोर यहाँ पर जानकारी देंगे बहुत जल्दी। निश्चित रूप से देखिए बात करेंगे नागाव बोर्ड टीम डीसीसी मोरबी टीम आपको तैयार रहना होगा टॉस के लिए। सोनिया पाउस से देखिए भाई बात करेंगे मिनी वन खड़े ओलप के मैदान पर जो रन की मशीन जा रही थी वो मशीन फिर से यहाँ पर शुरू हो चुकी है भाई। क्या तेज भागते हुए देखिए यहाँ से, तभी तो मैंने बताया भाई ये जोड़ी देखिए बात करेंगे कहीं गेंदबाज की कमर तोड़ी है भाई, लेकिन सामने बहुत बड़ी चुनौती रहेगी यहाँ पर क्योंकि टोंड्रे पॉट टीम देखिए बात करेंगे मोहित 11 के नाम से, जिसमें देखिए कई अनुभव तजुर्बा खिलाड़ी हैं। रोशन सर एक बहुत बढ़िया फाइट मुकाबला देखने को मिलेगा। और पिछला मैच क्या हाई वोल्टेज ड्रामा रहा भाई, लगा नहीं कि सूरज अर्ध शतक तक पहुंच गए, मजबूर कर रहे थे आसमान को, मजबूर कर रहे थे फरिश्ते को कि सूरज से पहले मैं सूरज आना चाहता हूं, लेकिन आखिर में अक्सर ने बताया नहीं रे बाबा नहीं, तुला सका नहीं, तुझे सुबह आना होगा भाई यहाँ से। और हवा में कीने पहुंचे भाई। पीछे से वार करना इतना आसान नहीं रहता है भाई। आजकल लोग पीछे भी देखे सीसी कैमरा लगाए रहते हैं। तो चलिए बात करेंगे यहाँ पर रोशन सर, तेजेश मात्रे देखिए एक धुरंधर खिलाड़ी हैं और सोनिया पाउसिंग के साथ में, और ये जोड़ी बहुत निर्भर कुछ करती है। लेकिन आज देखिए क्या कमाल का मैच खेलकर आए। ओलप के मैदान के ऊपर चाहेंगे यहाँ से लगातार अगर मैच जीतेंगे तो शायद है वहाँ भी 2 मुकाबला जीते, यहाँ पे जीतेंगे तो थोड़ा समस्या बनेगा। तो चलिए यहाँ पर स्कोर की बात कर लेंगे। 5 रनों तक पहुंचे यहाँ पर, थोड़ा सा दूर से खेलने का कोशिश था पर तेजिश मात्रे का, लेकिन सर रोशन सर मुझे लग रहा है ये तो मुकाबला चल रहा है, लेकिन पिछला मुकाबला हमारे दिमाग में एक ही तरफ से दिमाग को सून कर दिया था मुकाबला, चाहे क्राउड पर हो, चाहे मंच पर हो, चाहे हमारे कमेंट्री बॉक्स पर हो। नक्कीच हाय व्होल्टेज ड्रामा पाहिला, परंतु आता लक्ष वेधित केलं जात आहे। मार्शल 500 जनमान नितळस विरोधात सामना पाहायला मिळतो। मोहित 11 तोंडरे एक बहुचर्चित सामन्याचा हा पूर्वार्ध आहे। अगली पेशकश काठ्यासारखा सरळ चेंडू पाहायला मिळतो। डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने पुन्हा एकदा झेल इथे भूदान होताना पाहायला मिळतो। अगदी मार्शल खऱ्या अर्थाने बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव आहे। कुणालजी काठे यांचा आपण बैलगाडा नाद पाहतो आणि याच नावाने मार्शल 500 जनमान नितळस हा संघ पाहू शकता। आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळतोय मोहित 11 तोंडरे। नवनवीन चेहरे असलेले रायगड जिल्ह्यातील तलोजा MIDC परिभागातील 2 दादा संघ क्रिकेटच्या सारीपाटावरती आमने सामने खेळत आहेत। पहिलं षटक प्रगती पथावरती आहे। 4 चेंडूंचा भेदक मारा, बिनगडीबाद एकूण धावा धाव पटलावरती पाहायला मिळत आहेत। निश्चितच 7 धावा। पहिली सलामीची जोडी तेजस मात्रेच्या सहसाथीनं सोन्या पावशे नॉन स्ट्राइक एनला, परंतु काय थप्पड इथे लगावली आहे। फलंदाज तेजस मात्रेच्या बॅट मधून हा धमाकेदार चौकार। निकी तांबोली यांची आपण एक अनोखी अदा पाहिली आणि इथे मात्र काय खेळी पाहायला मिळते। तेजोमय फटका तेजस मात्रेच्या बॅट मधून। एक लिजन काढो टीम नित्य संघाच्या वतीने चांगले फटके दाखतोय, परंतु गोलंदाजी सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये हाबी होत असताना प्रतीक पाटीलने आपलं प्रतिबिंब उमटवलं आणि पहिल्या षटका दरम्यान धावा खर्चिक केल्या। बिनगडी बाद एकूण धावा 11। डीजे म्युझिक डीजे सागर।
पहिल्या रात्रीमध्ये जी उंची हासिल केली ना ही अगदी कौतुकास्पद पाहायला मिळते. अगदी आज 25 तारखेला या स्पर्धेचं बिगुल वाजलं. 29 डिसेंबरला या स्पर्धेचा सांगता सोहळा, याची देई याची डोला, गजर क्रिकेटचा सोहळा, आनंदाचा आनंदमय क्षण पाहायला मिळत आहेत. आणि पूर्णपणे क्रिकेट 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 आणि फक्त क्रिकेट पाहायला मिळतं. उल्वे नोट परिभागामध्ये बामणडोंगरीला एक मोठी स्पर्धा पाहायला मिळते. तलोजा MIDC मध्ये आपण मिनी वानखेडे मैदानावरती स्पर्धा पाहायला मिळते. त्यानंतर बुर्दुल नाईट आणि इथे सिद्दीकरण नाईट. पूर्णपणे वातावरण टाईट आहे, क्रिकेटमय वातावरण. जिथं तिथं खेळ तुझं दिसू लागलं र, क्रिकेट तुझ्या खेळाचं आम्हाला याड लागलंय. नाद फक्त एकच बैलगाडा, नाद फक्त एकच टेनिस क्रिकेट. आणि त्या दोन खेळांचं काहीसा खुमार पाहतो. रायगड ठाणे दोन्ही जिल्ह्यांचा विचार केला तर बैलगाडा शर्यत आणि टेनिस क्रिकेट जगतामध्ये अगदी लाखो नव्हे तर कोट्यावधींची उड्डाणं ही पूर्णपणे पार केली जात आहेत. एक मोठं आर्थिक भांडवल उभं झालंय या दोन खेळांच्या माध्यमातून. आणि या दोन्ही खेळांना अगदी सलाम असेल. आणि त्यानंतर कुस्ती, याही खेळाचं मोठं नाव आहे. अगदी नितळस मधून मोठे कुस्तीपटू घडत आहेत, ही सुद्धा अगदी कौतुकाची बाब आहे. लक्ष विद्युत केलं जाईल. गोलंदाज तयार. ओहो, प्रहार केलाय अगदी अलॉन द कार्पेट. शॉर्ट विकेटला प्रमोद पाटील चेंडूला जज करतायत. फक्त एकच धाव इथे प्राप्त केली जाते. एक न सांगी कोठा अगदी पुढच्या दिशेनं मार्गस्थ होईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते निश्चितच बिनगडी बाद. एकूण धावा 13 पाहायला मिळत आहेत. नामवंत काढूनचा भरणा पाहायला मिळतो. युवा शक्तीचा जागर आहे. युवा टेम्परमेंट काय असेल हे या लढतीमध्ये पाहायला मिळेल. आणि नाईट स्पर्धेमध्ये खेळ हा नेहमीच भरताना पाहिलाय या दोन्ही संघांचा. परंतु डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं हा सोनेरी चंदेरी फटका, सोन्या पावशीच्या बॅट मधून हा चौका. सुद्धा गेले होते उसाडण्याच्या अड्ड्यामध्ये. बिंजड 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 असा आपण आवाज ऐकला. आणि इथे सुद्धा क्रिकेटमय वातावरण इथे मैफिलीत झाले. ओहो, अगदी कॉपी बुक स्टाईल हे फटके खेळले जात आहेत. नेत्रदीपक फटक्यांची आतिषबाजी. सोन्या पावशे ऑन फायर, पाठोपाठ लगातार 2 चौकार. संख्येवरती खेळतोय सोन्या पावशे टीम नितळ संघाच्या माध्यमातून. ओहो, पुढे जात फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे घडलं काय, अगदी रन आउट हा कार्ड होऊ शकला असता, परंतु इथे रेफर केलं जातं बीमर साठी. अगदी इथे रेफर केले, परंतु खेळाडू आउट आहे. इथे खेळाडू रन आउट झाले, अगदी पुढे गेले होते, परंतु इथे रेफर केले जातं. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सोन्यासारखा तगडा खेळाडू अगदी तंबूच्या दिशेने परतलाय. अगदी चपराक लगवावी त्या दर्जाचा चेंडू सफर केला गोलंदाजानं. आणि त्यानंतर पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये हा खेळाडू मात्र झेल आहे. नक्कीच झेल होतोय. काहीशा नाट्यमय घडामोडी इथे घडतायत आणि हे व्हायलाच हवं. अगदी रोखून धरलं. सोन्या जबरदस्त फटकेबाजी करत होता, परंतु भन्नाट वेगाचा चेंडू सफर झाला. तिथे मात्र काहीसं बीट झाला काढो आणि त्या ठिकाणी मात्र विकेटचं पतन. पहिला देदा टीम नितळसला लागतोय आणि काढो बाद होतोय. सोन्या पावशे अगदी खेळाडू इथे बाद होताना पाहायला मिळतो. इथे पहिला मोहरा मात्र गारज झालाय. पहिला खेळाडू बाद जो चांगल्या रिदमनं खेळत होता अशा सोन्याला मात्र माघारी परतावं लागलं. अगदी काहीशा नाट्यमय घडामोडी घडताना पाहिले आणि त्यानंतर नवीन खेळाडू
बॅटिंग मार्क वरती आलाय रवि काटे, एक लीजन काढो टीम नितळ संघाच्या माध्यमातून. चलिए बहुत रोशन सर बात करेंगे, एक्सप्रेस अनुभव खिलाड़ी हैं रवि काठे। देखिए बात करेंगे एक जमाने में, देखिए जो नितलिस की पहचान, नितलिस टीम की पहचान रवि काठे के नाम से टीम पहचानी जाती थी, लेकिन अभी भी देखिए जब जब मैदान में उतरते हैं अनुभव एक्सपीरियंस से देखिए टीम के लिए अहम भूमिका निभाते हैं। लेकिन देखते हैं आज ओ बहुत कुछ ताकत डालना चाहते हैं, यहाँ पर जोर लगाना चाहते हैं। रवि काठे की सोच ये है जब महेंद्र सिंह धोनी रिटायरमेंट के बाद आईपीएल में अपना जलवा दिखा सकते हैं तो हम नीचे आकर क्यों नहीं दिखा सकते हैं। चलते हैं डीजे के पास, 2 ओवर का खेल समाप्त, टीम का स्कोर। गोलंदाजीचा वापर केला, गोलंदाजीचा स्वीकार केला आणि त्यानंतर अगदी 2 षटकांदरम्यान धावा त्यांनी खर्चिक केल्या अगदी 21. पहिलं पिमनचं षटक पाहिलं गोलंदाज प्रतीक पाटीलचं, ज्यानं प्रतिबिंब उमटवलं, अगदी 11 धावा खर्चिक केल्या. त्यानंतर आले मिलिंद पाटील, ज्यानं धावा खर्चिक केल्या 10 आणि एका गड्याचा खात्मा केला. आणि आता तृतीय षटकादरम्यान बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा येतोय सांघिक कोठ्याचं हे 3रं आणि वैयक्तिक कोठ्याचं 2रं षटक प्रतीक पाटीलचं. क्या बढ़िया मुकाबला, देखिए क्या टैलेंट यहाँ पर ऊपर करा रहे हैं रोशन सर। युवा खिलाड़ी को जब से टेनिस करियर में ज़्यादातर मौका मिला है तो मैच देखिए कांटे का बनते जा रहे हैं। यहाँ पर तेजस मात्रे के 7 पर 9 पर बल्लेबाजी कर रहे हैं और वहीं देखिए रवि काठे की बात करेंगे 0 पर बल्लेबाजी कर रहे हैं। सोनिया पौसे के देखिए थोड़ा सा आउट हो जाना कहीं ना कहीं तेजस मात्रे के ऊपर थोड़ा दबाव रहेगा, लेकिन तेजस मात्रे देखिए दबाव को हैंडल करना जानते हैं, बहुत अनुभव एक्सपीरियंस खिलाड़ी हैं। अगर तेजस मात्रे, ये चलिए अनुभव एक्सपीरियंस खिलाड़ी हैं, लेकिन इस बार थोड़ा सा मिस हिट कर बैठे भाई यहाँ से। बहुत बढ़िया गेज देखिए यहाँ पर सुमित अगर मिडाउन पर लेते हुए मिडाउन से पर नहीं थे फील्डर, लॉन्ग ऑन से भाग कर आए, लेकिन मिडाउन में देखिए क्या बढ़िया शानदार कैच है। अब दूसरा झटका देखिए, बड़ा विकेट देखिए तेजस मात्रे के रूप में। फलंदाजांचा आपण खात्मा पाहतो, अगदी 2 फलंदाजांना माघारी परतवले. गोलंदाज प्रतीक पाटील ज्यानं निश्चितच पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन केलंय आणि त्यानंतर इनॅट नंबर 4 वरती आलाय काढो विनेश पावशेचा वापर केला टीम नितळसनं. पुढे जात हा फटका खेळण्याचा प्रयत्न, वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून तमतमाता सनसनाटा छगा षट नागिन दंश ज्या पद्धतीचा असतो त्या पद्धतीचा पूर्णपणे हा फटका होता फलंदाज विनेश पावशे नामक फलंदाजाचा. नेक्स्ट बॉल हलवार पद्धतीने, परंतु आता जाळं विललंय, जाल्यामध्ये अडकलाय काढू, षडयंत्र आखलं गेलं आणि त्यानंतर लगातार पाठोपाठ अजूनही काढू माघारी, फलंदाज बाद होतोय विनेश पावशे. बॅक टू द पॅव्हिलियन. फटके दाखवणारा काढू विनेश आता मात्र माघारी परतलाय. संघ पाहायला मिळतो मोहित 11 तोंडरे ब संघ. हा संघ ज्याने प्रस्तुत केले ते नामवंत व्यक्तिमत्व सन्माननीय श्री हरेजी नामदेव पाटील,
शिवसेना उपशहर प्रमुख तळोजा विभाग यांच्या माध्यमातून तोंडरे संघाला आज पॅक केले आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं वासुदेवजी पाटील यांचंही मनस्वी आभार. खऱ्या अर्थानं हरेशजी पाटील यांच्या माध्यमातून एक दमदार स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक वाणीश्री हरेशदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाश होतातील नाईट क्रिकेटचे सामने 40+ साठी एक दिवस असेल. अगदी 10 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी आणि 15 फेब्रुवारीला अगदी फायनलची रात्र असेल. ग्राउंड तोंडरे, आझाद मैदान तोंडरे, ग्रामस्थ मंडळ तोंडरे यांच्या माध्यमातून हे दमदार आयोजन आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल टेनिस विश्वाच्या माध्यमातून. परंतु गोलंदाज तयार, ओहो प्रहार केला, अगदी व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, एकच धाव मिळते. बबल्या चेंडूला जज करतोय, फक्त एक धाव प्राप्त केली जाते. धावसंख्या अगदी कासवच्या पद्धतीने पुढच्या दिशेने मार्गस्थ होते. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी 28 धावा लागतायत धावपटलावरती. पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर ज्या रीतीची गोलंदाजी राहिली ही मात्र कौतुकास्पद पाहायला मिळते. मध्यभागी सातत्याने विकेट कोसळत आहेत, परंतु फलंदाजीच्या माध्यमातून एक मार्शल कामगिरी करावी लागेल टीम नितळसला आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून. समोर पाहायला मिळतो रवी काठे. रवी काठे साठी सुद्धा जाळं विणलं होतं, परंतु तितक्या शातीर पद्धतीने हा फटका खेळला गेला. रवी काठेच्या माध्यमातून अलीकडच्या काही कालखंडामध्ये रवी काठे यांनी पंचांची भूमिका सुद्धा अविरतपणे सांभाळली, परंतु काहीसा नोकरी धंद्यामध्ये व्यस्त असल्या कारणास्तव काहीसे ते अलिप्त झाले, परंतु क्रिकेटला त्यांनी अजूनपर्यंत सोडलं नाहीये. नहीं रवि काठे की बात करेंगे तो जोश है, जज्बा है, जुनून है और देखिए युवा खिलाड़ी को लेकर कैसे अपने बल्लेबाजी को चला रहे हैं. एक अच्छा फाइटिंग टोटल तक पहुंचना यहाँ पर जरूरी है, क्योंकि तेजस का विकेट गिर गया यहाँ पर, सोनिया पाउसे का विकेट गिरा, लेकिन विनेश ने जाकर एक आक्रामक बल्लेबाजी दिखाए थे. लेकिन अब रवि काठे को एक जुखार इनिंग्स खेलना होगा, यादगार इनिंग्स है, क्योंकि एक अहम इनिंग्स खेलना होगा. क्योंकि बात करेंगे एक लेजेंड खिलाड़ी हैं, अनुभव इनके पास, एक्सपीरियंस बहुत कुछ है. अनुभव का इस्तेमाल करते हुए यहाँ से अपील देखिए आकाश, क्या लाउड अपील था यहाँ से, क्योंकि हम इसलिए थोड़ा शांत थे कि अंपायर को कहीं दिक्कत ना मुश्किल ना पड़े. नितलस गावचे सन्माननीय श्रावण शेठ त्यांचं देखील शुभ आगमन झाले. त्यांना देखील विनंती आहे या आपण आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. या स्पर्धेचे आमचे सर्वेसर्वा योगेंद्र दादा यांनी आपली आठवण केली आहे. आपण आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. सन्माननीय नितलस गावचे श्रावण शेठ या ठिकाणी आहेत, त्यांचा शुभ सन्मान. तर यापुढील सामना मोरबे विरोधात नागाव, तसेच भार्गवजी सांगडे हे देखील त्या ठिकाणी आहेत, त्यांना देखील विनंती या आपण. तसेच बालूजी काठे देखील आहेत, कारण की नितलास संघ सध्या स्थितीला इनॅक्शनमध्ये आहेत. त्यांचे भरपूर सारे चाहते, त्यांचे समर्थक आपल्याला पाहायला मिळत आहेत. चलिए सावंत पाटिल साहब और हरीश दादा देखिए एक दूसरे के साथ गुफ्तगू चर्चा ये होती है दोस्ती. रोशन सर है कहते ना दोस्ती रिश्ता वादा, ये कोई क्रिकेट या फुटबॉल के खेल नहीं, ये जिंदगी की खेल है. आणि ही क्रिकेटची मैफिल पाहायला मिळते. सावंतशेठ पाटील आणि त्यानंतर अजय पाटील, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, त्यांचे मनपूर्वक स्वागत. 3 गड्यांची कत्तल, 28 धाबा धाव पडलावरती. प्रोजेक्ट स्कोरचा विचार केला 46 बनवू शकतात, परंतु त्या पुरेशा नसाव्यात टीम मार्शल 500 जनमान नितळस संघासाठी. कारण समोरील संघामध्ये सुद्धा धाकड असे खेळाडू आहेत आणि हे पाहता अगदी पहिल्या पूर्वार्धामध्ये 55 ते 60 त्याहूनही अधिक धावसंख्या बनवावी लागेल. टीम नितळसला अतिशय रसवंती खेळ हा साकार करावाच लागेल. आणि पहिल्या 3 षटकांदरम्यान काहीशी खलबलजनक आपण सुरुवात पाहिली, फक्त धावा इथे धावपटलावरती रोखण्यामध्ये यश प्राप्त केले गेले गोलंदाजीच्या माध्यमातून. अगदी 30 धावा, अजूनपर्यंत 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बॉलिंग ट्रॅकवरती साहिल पाटील, साहिलचा हा वापर केला, वाईड यॉर्क टाकण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल. मनोजी पवार सरांचा इशारा आलाय, अगदी वाईट बॉल. धावसंख्या धावपटलावरती 1 नकार घेईल, 31 धावा लागत आहेत. रोशन सर देखिए बात करेंगे यहाँ पर से एक साझेदारी और उसके साथ स्ट्राइक रेट को थोड़ा सा अब रवि काठे को बेहतर करना होगा यहाँ से, क्योंकि अच्छा टोटल तक अगर पहुँचना है. साहिल पाटिल देखिए एक अनुभव, बड़ी लंबे समय से खेलते आ रहे हैं टोंडे टीम के लिए, लेकिन अब वो अनुभव का इस्तेमाल कर रहे हैं. यहाँ पर युवा टीम देखिए भरी हुई है. अगर बात करेंगे तो यहाँ से मोहित 11 देखिए टोंडे टीम, हरीश दादा भी देखिए इस वक्त तशरीफ रखे हैं. बहुत सारा देखिए प्रतियोगिता आ रहा है. हरीश दादा हमसे मचिंदर दादा देखिए उनका भी टूर्नामेंट निश्चित रूप से 2 से 3 नाइट है टूर्नामेंट जहाँ पर टुंड्रे में देखने को मिलता है. नक्कीच
अगदी युवा उद्योजक सन्माननीय मच्छिंद्रजी पाटील यांच्या माध्यमातून साई चषकाची डे नाईटची एक बली मोठी स्पर्धा पाहायला मिळेल तोंडे नगरीमध्ये, त्यांचे स्वागत केलं जाईल. परंतु लक्ष वेधित केलं जातं अगदी 3 गडी बाद 32 धावपटलावरती. गोलंदाज साहिल तयार, राईट मोर द विकेट. चेंडू सफर केला, पुढे जात फटका खेळण्याचा प्रयत्न, लिजंडचा झेल सोडलाय. प्रमोद पाटील त्या ठिकाणी सज्ज होते, अगदी पुढे जात फटका खेळण्याचा प्रयत्न होता खेळाडू रवी काठेचा, परंतु अगदी डीप मिड विकेटच्या दिशेनं हा झेल सुटताना पाहायला मिळतो. चलिए बल्ला मांग रहे रवि काटे. देखिए ये महेंद्र सिंह धोनी का अंदाज है भाई. लेजेंड खिलाड़ी जब मैदान पर रहते हैं ना, बल्ले को पहचान ले, आगे निकले थे, कदमों का इस्तेमाल किए थे. थोड़ा सा एलिवेशन की कमी थी, बॉटम में बहुत बढ़िया इस्तेमाल किया था. लेकिन से यहाँ पर प्रमोद पाटिल देखिए इनसे क्या छूटता हुआ यहाँ से. अच्छे खिलाड़ी हैं, मज़ेदार खिलाड़ी हैं. यहाँ पर टेनिस गेंद इतना आसान नहीं रहता है, लेकिन टोंटरी की बात आती है तो निश्चित रूप से विश्वा दादा पाटिल कौन भूल सकता है. आज भी 40+ में धमाका. हाँ, इसके साथ साथ देखिए तीसरा कॉल रहेगा यहाँ पर डीसीसी मोरबेट टीम और नागांव की टीम में. संदीप दादा इससे पहले 2 कॉल हो चुका है, क्योंकि हम पता है आयोजन करता हूँ ये चीज़ के ऊपर ध्यान रखते हैं. उससे पहले हम ये काम लिवा लेते हैं. निश्चित रूप से हमारी भी नजरें रहती है कि टीम समय पर आए, टॉच हो जाए, मैच हो जाए. ओ रवि काटे देखिए यहाँ पर युवा खिलाड़ी को बता रहे हैं, भला ही आपका उम्र कच्चा है, लेकिन मैं कोई कच्चा चेला का गुरु नहीं हूँ, मैं भी पक्का हूँ भाई. पापन बबल्यानं चांगल्या वेगानं थ्रो फेकला होता, परंतु कलेक्टिंग काहीच चुकलं गेलं. जजिंग चांगल्या पद्धतीने होऊ शकलं असतं तर साहिल पाटीलच्या माध्यमातून एक खेळाडू रनआउट होऊ शकला असता, परंतु संधी गमावली आहे. अलीकडे सोडलाय झेल रवी काठे आणि त्यानंतर नॉन स्ट्राइक येईला कुणाल हा खेळाडू बाद होऊ शकला असता. पंचांचा इशारा येतोय, व्हाइट बॉल. चलिए व्हाइट का इजाफा यहाँ से देखिए बात करेंगे. अगला सेकेंड राउंड का मैच देखिए 4 ओवर रहेगा. डीसीसी मोरबी टीम के देखिए सनी पर आ चुके हैं. सनी आइए ऊपर. कप्तान एक उन्हें ऊंचा दर्जा देना हमारी काम है आयोजनकर्ताओं की तरफ से. निश्चित रूप से ये चीज़ इसलिए कप्तान को पहले बुलाया जाता है. भलाई उम्र में आप कम हो सकते हो, लेकिन एक कप्तान के रूप में बहुत बड़े. चलिए यहाँ पर देखिए रवि काटे, यहाँ पर कवर को थोड़ा सा खुला रखा गया था, डीप एक्स्ट्रा कवर तैनात किया गया था. 2 रन. सनी आइए बैठिए यहाँ पर इत्मीनान के साथ है. और उसके साथ नागांव टीम के कप्तान से रोहित रितेश. तो चलिए चलेंगे, जैसे इनिंग यहाँ पर कंप्लीट होगा उसके साथ साथ टॉच किया जाएगा. बहुत बढ़िया रहेगा. 4 ओवर का मैच रहेगा सेकेंड राउंड. 2 मैच जो रहेगा हाईएस्ट स्कोर से देखिए टीम एक क्वालिफाई करके आज घर जाएगा. ओ आगे निकले थे देखिए यहाँ से, बहुत बढ़िया फुटवर्क का इस्तेमाल किए थे. कहते हैं ना मोबाइल में नेटवर्क, क्रिकेट में फुटवर्क ये बहुत ज़रूरी हो जाता है. लेकिन से यहाँ पर गेंद के तक पहुँचने की कोशिश की थी. टेनिस गेंद की उछाल लेकर जाता है और रोशन सर संपर्क करना, इसके करीब पहुँच कर भी आपका सपना अधूरा रह जाता है. नक्कीच किती वेगाने गिरकी घेतली जाते, वेगवान बॅट फिरली जाते, परंतु चेंडू फळी यांच्यामध्ये तालतंत्र जोडता आलं नाही. अगदी 6 चेंडू खेळला रवी काटे आणि 6 धावा त्याच्या बॅटमधून इथे येताना पाहायला मिळत आहेत. काहीच अडथळाय. पुन्हा एकदा आपल्या प्रवासासाठी हा गोलंदाज सज्ज असेल साहिल पाटील. अगदी 5 चेंडूमध्ये 9 धावा या गोलंदाजानं खर्च केल्या, परंतु अंतिम बॉल रवी काठे दहाडेल का, त्याच्या बॅटमधून पूर्णपणे आगीचा अगडंब उसळेल का हे पाहायचंय. अंतिम बॉल चतुर्थ षटकातील 6वा बॉल. प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला, कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून फटका टाकण्याचा प्रयत्न एकदा प्राप्त केली जाते. दुसरीचा प्रयत्न धोका आहे. आकाश बंटी चेंडूला जज करतोय, परंतु फेकी काहीशी चुकीची घडताना पाहायला मिळते टीम टोंडे संघाच्या माध्यमातून. चलिए बहुत बढ़िया. देखिए 4 ओवर का खेल कंप्लीट होने के साथ टीम का स्कोर 41 बना है. अभी भी 6 गेंद बचा हुआ है. यहाँ से बात करेंगे, देखिए ये टूर्नामेंट 5 नाइट देखने को मिलेगा. हर दिन देखिए 2 टीम क्वालिफाई करेंगे सुपर 8 में, और अंतिम दिन देखिए बात करेंगे सुपर 8 का धमाका रहेगा. जॉर्ज बुर्दुल की नाइट में हम देख सकते हैं सुपर 8 का धमाका एक अलग रहता है, जिसके कारण देखिए काफ़ी आयोजन करता हुए ना, खास करके एक एक्स्ट्रा दिन लेते हैं. 4 दिन में अक्सर टूर्नामेंट कंप्लीट होता है, लेकिन जो 5वां दिन ना कुछ मज़ा अलग रहता है. कयामत से पहले कयामत का नज़ारा, फाइनल से पहले फाइनल का नज़ारा, वो जो सुपर 8 का फाइट रहता है ना, वो ट्रॉफी के लिए एक बहुत बड़ा फाइट रहता है. नक्कीच महामुकाबले असतील. अगदी या स्पर्धेतील 29 डिसेंबरला या स्पर्धेचा सांगता असवलाय.
अगदी A1 दर्जाचं आयोजन स्वर्गीय प्रभाकर असू पाटील स्मृती चषक 2024 पाहायला मिळतं। या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय श्री योगेंद्रजी पाटील, अध्यक्ष प्रभाग क्रमांक 1 तळोजा विभाग महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्यांच्या सहसाथीने एक रॉयल व्यक्तिमत्व सन्माननीय श्री हनुमानजी पाटील, उपाध्यक्ष जन्मा मित्रमंडळ सिद्धी करवले आणि या 2 A1 दर्जाच्या आयोजकांच्या माध्यमातून हे A1 दर्जाचं आयोजन पाहायला मिळतं आणि ग्रामस्थांची आणि युवा पिढीची प्रामुख्याने इथे साथ पाहायला मिळते। संदेश जी असतील, रोशन असतील, सौरभ असतील यांची प्रचंड मेहनत है और उसके साथ साथ देखिए उनके पूरी युवा भी बहुत कुछ है। नन्हे मुन्ने यहाँ पर पीछे पीछे हम देख सकते हैं, सबका जिक्र करना बड़ा कठिन है। पूरा जय हनुमान मित्र मंडल देखेंगे साथ में, अच्छी बात है, ये एक एकता की मिसाइल है। रोशन सर कहते ना, जुड़ गई तो शेर भी घबराएगा, टूट गई तो गिदड़ भी सताएगा। 15 साल इसलिए ये टूर्नामेंट चल रहा है लगातार, ये एकजुट जुड़कर अपने काम को अंजाम दे रहे हैं। नक्कीच 15 वर्ष अविरतपणे या स्पर्धेचा आपण प्रवास पाहतो आणि आजचे जे आपले आचार्य आहेत ना त्यांचंही कौतुक व्हायला हवं। संतोषजी पाटील, महेशजी पाटील आणि सचिनजी पाटील यांनी जबरदस्त खाद्य भ्रमंतीचा आस्वाद दिलाय सर्व पॅनेलला। बहुत 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 गर्मा गर्म है, ऐसा लग रहा था बंगाल में हम मच्छी खा रहे थे भाई, क्या स्वादिष्ट। देखिए बात करेंगे, यहाँ से चलेंगे मैच की तरफ, जहाँ पर 6 गेंद अंतिम बचाए, अहम रहेगा 6 गेंद दोनों टीम के लिए। 6 गेंद बहुत अहम है। ओ ये देखिए भाई, थोड़ा ये भी के अंदाज देखिए, यहाँ से अपने आप को कंट्रोल किया यहाँ से और 360 यहाँ पर अंदाज में फाइन लेग में पहुंचाया 4 रन। बाद 45 धाबापटलावरती गोलंदाजीच्या बोहल्यावर सुनीत पाटील, बबल्याचा वापर केला टीम मोहित 11 तोंडरेनं आणि अगदी पहिल्याच बॉलवरती 4 धावा त्यानं खर्ची केल्यात। व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक सज्ज आहेत परंतु डायरेक्टली हिट, अगदी काम तमाम। रवी काठे बॅक टू द पवेलियन, झटका क्रमांक 4। आया जहां पर वानखड़े मैदान के पर 2 मैच जीत कर छोड़ आए। थोड़ा दिक्कत था नीतलेश टीम के लिए, थोड़ा थकान मुझे लग रहा है, क्योंकि ताबड़तोड़ वहां पर 2 मैच जीतने के बाद है इस मैदान पर समय पर आए और ताबड़तोड़ बल्लेबाजी, लेकिन अच्छा क्रिकेट फिर भी कहूंगा अपना। अगर 50 के ऊपर पहुंच जाए तो एक फाइटिंग टोटल माना जाएगा। और ये चले कुणाल यहाँ पर बड़ा हिट खेलना चाहते थे, जड़ में यहाँ पर गेंद को डालते हुए। सुनीत पाटिल की बात करेंगे तो ये देखिए, और एक रन आउट यहाँ से बनता हुआ, यहाँ से अंतिम ओवर देखिए जहाँ रन आना चाहिए, लेकिन यहाँ पर रन बचाते हुए बहुत बढ़िया फाइट देखिए यहाँ से। टोंडरी टीम भी देखिए यहाँ पर चाहती है यहाँ पर कि कम से कम रनों में रोका जाए, जहाँ सेकेंड इनिंग में हमारे बल्लेबाज के लिए उतना मुश्किल ना बने। नक्कीच पूर्णपणे नाट्यमय घडामोडी सातत्याने घडताना पाहायला मिळत आहेत। अनिकेतचा विचार केला तर अगदी भोपळाही न फोडता हा खेळाडू तंबूच्या दिशेने परतताना पाहायला मिळतो। आज जबरदस्त माहोल बनलाय, त्या दर्जाच्या लढती संपूर्ण रात्रीमध्ये घडताना पाहायला मिळत आहेत, कारण दर्जेदार क्रिकेट राहिले। कुणाल आई काढो आपण बाद होताना पाहतो आणि अनिकेत अजूनपर्यंत शाबूत आहे। संभाजीला पाहतो आपण, आपला दरारा त्याला पेशकश करायचा आहे आणि हा दरारा पेशकश झाल्यानंतर एक सन्मानजनक धावत संख्येकडे प्रस्थान केलं जाईल। अजूनपर्यंत 3 चेंडू शिल्लक असतील। अनिकेत आणि संभाजी हे आपण 2 फलंदाज पाहतो। अनिकेत हा आपण खेळाडू पाहतो ज्याच्या माध्यमातून खूप आशा आकांक्षा असतील। ओहो, रोखून धरले स्लोअर चेंडू सफर केलाय, निर्धाव चेंडूची समाप्ती। विश्वाजी पाटील यांच्या तालमीमध्ये घडलेले खेळाडू पाहतो आपण, तोंडरे संघातील सुनीत पाटील आणि उत्तमरित्या हे षटक त्याच्या माध्यमातून हाताळलं जातं, परंतु अनिकेतला मुंहतोड जबाब हा द्यावा लागेल आपल्या खेळीच्या माध्यमातून, तेव्हा कुठे सन्मानजनक धावत संख्येकडे ही वाटचाल असेल। नेक्स्ट बॉल राईट मोर द विकेट, चेंडू सफर केलाय, प्लॅटेक डिलिव्हरी, चेंडू जाईल सीमा पार, येतोय धमाकेदार षटकार।
यस, दोन्ही संघाचे संघनायक आहेत. तर मी हर्षदादा पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभास्य आपण टॉस करायचा आहे. सोबतच श्रावण शेट यांना देखील विनंती करतो की या आपण टॉस करणार आहोत आपण सेकंड राऊंड. यस, द्वितीय फेरीतील पहिली लढत टीम नागाव आणि त्यांच्या विरोधात संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे तो मोरबे, DCC मोरबे आणि नागाव संघ. आमचे हर्षदादा यांच्या शुभास्य टॉस बॉक्समध्ये 4 षटकांची लढत असेल आणि ह्या पुढील बायची चिठ्ठी नसेल तर ज्या संघाच्या सर्वाधिक धावा असतील तो संघ पुढील फेरीमध्ये पात्र होईल. चलिए साइड टॉस क्या चाह रहा है यहाँ पर, टॉस DCC शायद है मुरबे टीम ने जीते. यस, टॉस मोरबे संघाने जिंकलाय. आपण लगेचच वळणार आहोत स्वागत समारंभाच्या दिशेनं. तो चलिए चलेंगे सम्मान की तरफ. महेश दादा सांगड़े नितलेश देखिए यहाँ पर गुजारिश करना चाहेंगे आइए VIP डैश में तशरीफ रखिए और उसके साथ साई आपको सम्मान के साथ साथ कमेंट्री बॉक्स में जुड़ना होगा. नक्कीच उत्तम दर्जाच्या लढती आज संपूर्ण रात्रीमध्ये घडताना पाहतो. दोन्ही संघनायकांना मनपूर्वक शुभेच्छा असतील. पुरस्कर्त्यांचंही कौतुक हे व्हायला हवं. खेळाचं पहिले पूर्वार्ध पाहिलं, जिथे धावा बनताना पाहिले अगदी 53 आणि जिंकण्यासाठी 54 धावसंख्येची आवश्यकता आहे. एक नाट्यमय घडामोडी या लढतीमध्ये घडताना पाहायला मिळतील. तर आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये आमचे बाळूदादा भोईर उपस्थित आहेत नितलस गावचे. त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. या आलेल्या मान्यवरांचा शुभ सन्मान करणं खरं तर ही आपली संस्कृती आहे आणि ती जोपासताना तसेच आमचे सोपानजी काठे देखील आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान. तसेच श्रावण शेठ देखील आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान होईल. या श्रावण शेठ आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. आलेल्या सर्व मान्यवरांचा खरं तर यथोचित सन्मान. अतिथी देवो भव ही संकल्पना भारतीय संस्कृतीमध्ये आपण पाहतो आणि ती संकल्पना ह्या ठिकाणी जोपासली जाते. आलेल्या सर्व मान्यवरांचा हा शुभ सन्मान आपण पाहतोय. आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि विजय शेठ पाटील आपल्याला पाहायला मिळतात प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, ज्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण पाहतोय. लढत देखील अतिशय चांगली आहे. प्रेक्षक वर्ग देखील आतुरतेनं ह्या लढतीच्या दिशेनं पाहतोय कारण की दोन जवळचे संघ, दोन दमदार संघ एकमेकांच्या समोर उभे आहेत. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल हा शुभ सन्मान. त्यानंतर आमचे श्रावण शेठ आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान ह्या ठिकाणी आपण करणार आहोत. विनंती आहे मान्यवरांना की या आपण आपला देखील सन्मान ह्या ठिकाणी करण्यात येईल. मायेची प्रेमाची उबदार शाळ आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा शुभ सन्मान आपण पाहतोय. यानंतर 4 षटकांची लढत असेल आणि ज्या संघाचा उच्चांक असेल तो संघ पुढील फेरीस पात्र होईल. याकडे प्रत्येक संघानं लक्ष द्यायचं आहे कारण की 10 संघ आपण पाहतोय. सर्वप्रथम पहिल्या फेरीमध्ये आपण पाहिलं जो संघ पहिला सामना खेळला तो मात्र तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला होता आणि यानंतर चिठ्ठ्या उडवल्या जाणार नाहीयेत. तर ज्या संघाची सर्वाधिक धावसंख्या असेल, उच्चांक असेल तो संघ मात्र पुढील फेरीस पात्र होईल. तर जाऊया खेळाच्या उत्तरार्धाच्या दिशेनं. पहिलं सत्र आणि पहिल्या सत्रासाठी आपण आवाज ऐकला हिंदीचा एक बुलंद आवाज बाबूशाह आणि मराठीमध्ये ज्यांचा अतिशय चांगलं शब्द भांडार आहे असे आमचे बंधुतुल्य मित्र रोशन पाटील यांचा शुभ आवाज आपण पहिल्या सत्रासाठी ऐकला. दुसरं सत्र आणि दुसऱ्या सत्रामध्ये धावसंख्या विजयासाठी बनवायची आहे ते टीम तोंडरेला 54 धावा. 53 धावसंख्या बनवली 5 षटकामध्ये आणि 54 धावसंख्येचं एक आव्हानात्मक टार्गेट आहे. सलामी जोडी लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतंय. टॉस जिंकला होता टीम तोंडरे संघानं आणि प्रथमतः नितलास संघानं टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग स्वीकारली होती. एक धाडसी निर्णय त्यांनी स्वीकारला होता आणि अगदी बॅटिंग करत असताना आव्हानात्मक टार्गेट त्यांनी सेट केले. 53 धावा बनवल्या आणि 54 धावसंख्येचं एक फायटिंग टोटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहू शकाल फलंदाज सुनीत आणि आकाश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर स्ट्राईक गोलंदाज अविनाश आपण पाहू शकाल. अविनाश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतंय.
ॲज अ कॅप्टन अगदी लीड करत असताना संघाला आपण पाहू शकाल, परंतु लीड करत असताना कशा प्रकारची त्यांची गोलंदाजी असेल हे पाहावं लागेल. पॉवर सर्कलचं पहिलं षटक या मॅचच्या दृष्टिकोनातनं अतिशय महत्त्वाचं असेल, कारण की ते जर फ्लाइंग स्टार्ट टीम टोंडरेनं मिळवला तर ह्या मॅचवरती ते पकड मजबूत करू शकतात. परंतु इथे जर सुरुवातीलाच धक्के दिले अविनाश म्हात्रेनं तर ह्या मॅचवरती त्यांची देखील पकड भक्कम आपल्याला पाहायला मिळेल. नितलस गाव म्हटलं तर दोन दमदार संघ ह्या गावातनं आपण पाहतो. एक संघ सध्याच्या स्थितीला सेमीफायनल खेळतो तो बुर्दुलच्या टुर्नामेंटमध्ये, तिथे नाईट रजनी, आणि एका बाजूला हा संघ देखील दमदार खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू, तितका सुरेख ड्राईव्ह आपण पाहिला. अगदी क्लासिकल कव्हर ड्राईव्हचा हा फटका होता. पॉइंट आणि गली रिजनला जे दोन क्षेत्ररक्षक होते त्या दोघांना बीट करायचं होतं, परंतु फारशी गती या फटक्यामध्ये नव्हती. अगदी पॉइंटच्या क्षेत्ररक्षकानं हा चेंडू रोखलाय, तोपर्यंत पर्याप्त अवधी होता. एक धाव कंप्लीट केली जाते एका धावेनं. डावाला सुरुवात आणि अकाउंट देखील ओपन केलं आकाश पाटीलनं एक ही आकड्यानं. मॅचमध्ये रोमांचकता आपल्याला पाहायला मिळेल. मॅचमध्ये संघर्ष असेल यात शंका नाही आहे, कारण दोन जवळचे संघ नेहमीच एकमेकांसोबत लढत असतात. एकमेकांची रणनीती, एकमेकांची उणीधुनी दोघांना माहीत आहेत. त्या कारणास्तव मॅच अगदी अंतिम मुमेंटपर्यंत जाईल यात शंका नाही आहे. दोन लेजंड खरे तर संघ आहेत, दोघांमध्ये अगदी अतिशय सिनियर खेळाडू देखील पाहायला मिळत आहेत. जे क्रिकेटमध्ये कशा प्रकारे खेळ करावा, कशा प्रकारे इनिंगला बिल्ड करावं, कशा प्रकारे प्रतिस्पर्धी संघाला डॉमिनेट करावं, ह्या साऱ्या गोष्टी या दोन्ही संघांना ज्ञात आहेत. त्यामुळे खेळ अगदी मजेशीर आणि अगदी संघर्षमय देखील होईल. फुलटॉस चेंडू चपराक लावली आडव्या बॅटनं, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू त्याच्या डोक्यावरून सीमारेषा पार, बिग हिट, षटकार. बालूजी काठे यांचं शुभ आगमन आपण पाहू शकाल. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत स्वर्गीय प्रभाकर रासू पाटील स्मृती चषक 2024 या पर्वामध्ये. अनेक सारे मान्यवर आपण पाहतोय. वेळ जरी उलटून चालला असला तरी देखील मान्यवरांचं प्रेम आहे खरं तर आमच्या आयोजकांवरती, आणि ते प्रेम ते दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे देखील फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. असं वाटलं होतं एक मुमेंटला की क्षेत्ररक्षक पुढे निघालाय, परंतु सोन्या आहे. अंतिम क्षणापर्यंत बॉलवरती त्याची नजर होती आणि अंततः चेंडू त्यानं गॅदर केला आणि फलंदाजाचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आला. सुनीत पाटीलला मात्र परतावं लागेल 6 या आकड्यावरती. राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलं. ते गीत आमच्या डीजेच्या माध्यमातून, ह्या गीतातील एक लाईन अगदी मनाशी जुळवून ठेवणारी लाईन आहे आणि अगदी मराठी माणसाचा मान उंचावणारी, की दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, अशा आपल्या महाराष्ट्र भूमीचं गुणगौरव गीत आपण ऐकलं डीजेच्या माध्यमातून. त्यांचं देखील आपण करूया स्वागत. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज सूरज पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू, तेज तर्रार चेंडू सातत्यानं पाहायला मिळत आहेत. ती जर आपण विचार केला तर डाव्या हाताचे गोलंदाज नेहमीच टेनिस बॉल क्रिकेट असो अथवा लेदर बॉल क्रिकेट असो त्या ठिकाणी यशस्वी होताना पाहायला मिळतात. पडल्यानंतर काहीसा चेंडू आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाला. यस, तोंडरे संघाला शुभेच्छा येत आहेत. ते अर्थातच अतुल शेठ पाटील टिटवी बैलाचे मालक, तसेच महेश शेठ पाटील टेस्टर बैलाचे मालक आणि टिटवी बादल ग्रुप तोंडरे यांच्या वतीने तोंडरे संघाला शुभेच्छा आपण पाहतोय. आणि आशिष शेठ पाटील बादल बैलाचे मालक यांच्याकडनं आणि रोशन यांच्यासाठी खास करून शुभेच्छा आपण पाहतोय. या तिन्ही खरं तर मान्यवरांच्या वतीने शुभेच्छा आहेत. अतुल शेठ पाटील, तसेच महेश शेठ पाटील आणि आशिष शेठ पाटील या मान्यवरांच्या वतीने तोंडरे टीमला खऱ्या अर्थानं शुभेच्छा पाहायला मिळत आहेत. गोलंदाज अविनाश म्हात्रे सातत्यानं चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, परंतु आता अगदी
व्हाईट लाईनच्या बाहेर हा चेंडू पिच झाला होता. त्यानंतर पंतांकडनं दंडित केलं गोलंदाजाला. एक अतिरिक्त धाव संघाच्या अकाउंटमध्ये ऍड होईल आणि धावफलक जाऊन पोहोचेल ते आता 8 या आकड्यावरती. षटकार आला होता असं वाटलं होतं. पहिल्याच षटकामध्ये अगदी मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न टीम तोंडरे संघाचा पाहायला मिळतोय, परंतु तसं झालं नाही. त्यानंतर वापसी अविनाश म्हात्रेची. चांगला चेंडू अलॉंग द कार्पेट, चेंडू अगदी वेगानं ट्रॅव्हल झालाय, परंतु सोन्या पावशे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. चांगली फिल्डिंग, गुड फील्ड, फक्त मिळेल ती सिंगल. काही खेळाडू असे असतात की ज्यांच्या जवळून दुसरी धाव घेणं मी म्हणेन नेहमीच धोकादायक आपल्याला पाहायला मिळते आणि धाडस काही फलंदाज करत नाही. नेमकं तेच आपण पाहिलं. फक्त मिळाली ती सिंगल. एका षटकाचा खेळ संपला. धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळतात त्या 9. उर्वरित समीकरण येणारे 24 चेंडू आणि आवश्यकता असेल ती 45 धावसंख्येची. सुरुवात अपेक्षित होती तोंडरे संघाला, ती सुरुवात प्राप्त झाली नाही, परंतु P2 मध्ये त्याची भरपाई त्यांना करावी लागेल. दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती सोन्या पावशे पाहायला मिळेल. राईट मोर द विकेटनं तेच तर्रार चेंडू, परंतु तितक्याच सुरेखरित्या बॉलला पाठवलंय अगदी डीप कव्हर, सीमा पार. पहिल्याच बॉलवरती सोन्याचं स्वागत कणकणीत अशा चौकाराने. या मॅच मध्ये वाढते आहे, कारण की पहिल्या षटकात फक्त होत्या 9, या षटकात सुरुवातीला चौकार. धावसंख्या दुहेरी अंकात 13 वरती. इथे फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये. 3 क्षेत्ररक्षक धावतायत, परंतु सोन्या पावशे पोहोचलाय आणि अगदी सेफ हँड नितला संघाचे आणि कॉट बिहाइंडच्या माध्यमातून परतावा लागेल फलंदाज सूरज पाटीलला. दरम्यान म्हणून सोन्याची ख्याती आहे. अगदी कमी वयामध्ये जवळजवळ 4 बाईक त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हा विक्रम आहे खरं तर, कारण की बऱ्याचशा खेळाडूंच्या नावावरती भरपूर बाईक आहेत, परंतु खूप कमी वयामध्ये खरं तर हा मान, हा गौरव त्यानं पटकावलाय. लवकर टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला त्यानं सुरुवात केली, पदार्पण केलं आणि त्यानंतर अगदी सोनेरी क्षणामध्ये लिहावा असा त्याचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. डाऊन दी ग्राउंड अगदी क्लिअर करत असताना दर्जेदार फटका. आल्या आल्या बॅटचा फेस ओपन केला रोशन पाटीलनं आणि आपली ओळख मैदानावरती पटवून देत असताना बॉलला पाठवलं सीमा पार षटकार. इथे मात्र फुल करण्याचा प्रयत्न, फुल सक्सेसफुल झाला नाही. फटका फसला, परंतु झेल निसटला. हा झेल कुणाचा होता तर झेल होता रोशन पाटीलचा, ज्यानं नुकताच षटकार टोकलाय त्या फलंदाजाला जीवनदान. एका बाजूनं फलंदाज बाद होत असले तरी देखील धावसंख्येचा वेग मात्र कमी करायचा नाही, हे निर्धार मात्र मनाशी बाळगलाय ते अर्थातच तोंडरे संघानं आणि त्या अनुषंगानं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आतापर्यंत 2 गडी त्यांचे गमावलेत. आघाडीचे 2 फलंदाज बाद झालेत, परंतु धावफलकावरती धावसंख्या 20 पाहायला मिळते. खास करून 2 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश त्यामध्ये आपण पाहतोय. सोन्या पावशे आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 11 त्यानं खर्च केलेत. निर्धारित अजूनही 2 चेंडू P2 चे शिल्लक आहेत. चांगला फटका डीप मध्ये, मिड विकेट तैनात आहे. चेंडू फील्ड होईल तोपर्यंत मिळेल ती फक्त सिंगल. खराब चेंडूंवरती प्रहार तर चांगल्या चेंडूवरती सिंगल डबल, हे क्रिकेटचं गमक आहे, हे क्रिकेटचं तंत्र आहे, ते अवलंबलं गेलंय. परंतु कितपत यश इथनं टीम तोंडरेला मिळेल हे पाहावं लागेल, कारण की 2 दमदार संघ आहेत. 21 धावा स्कोर कार्ड वरती.
शेवटचा चेंडू. इथे प्रहार तर केला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पुढे सरकतोय लॉंग ऑफचा. आता चुकी होणार नाही, अंतिम बॉल वरती पुन्हा एकदा विकेट. षटक दुसरं कंप्लीट झालंय आणि 2 षटक अखेरीस 3 गडी बाद. 21 धावा. जी वाहिनी सध्याच्या घडीला कार्यरत आहे, ओम साई MTC लाईव्ह वाहिनी आपण पाहतोय आणि त्या वाहिनीचे आज 60,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत. अगदी त्यांची फॅमिली वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि ज्या प्रकारचं त्यांचं कार्य आहे निश्चित 1 लाख लवकरच पूर्ण होतील यात शंकाच नाही आहे. कारण की आजच आपण पाहिलं ह्या स्पर्धेची पारदर्शकता जोपासताना ही वाहिनी आपल्याला पाहायला मिळाली. कारण की अंतिम मुमेंटला जेव्हा जेव्हा गरज भासते तिसऱ्या पंचांची तेव्हा तेव्हा मात्र अगदी ॲक्शन रिप्लेमध्ये ज्या काही गोष्टी त्यांच्या माध्यमातून दाखवले जातात आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी, खरंच अगदी क्लिअरपणे आपण मागाशी जे पाहिलं की चेंडू सीमारेषेलगत जो अडवला होता त्या ठिकाणी देखील अतिशय सुरेख कॅमेरा वर्क आणि ज्या प्रकारची क्वालिटी ते जोपासतायत ते पाहता निश्चित 1 लाख सबस्क्रायबर लवकरच त्यांचे पूर्ण होतील ह्यात शंकाच नाही आहे. 2 षटक कंप्लीट झालेत, 21 धावा धावफलकावरती. इथनं जर आपण विचार केला तर 54चा पल्ला पार करायचा आहे. तो करत असताना अगदी कट टू कट लढाई मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती, गोलंदाज अविनाश म्हात्रे वन्स अगेन. दुसरं षटक, पहिल्या षटकात 9 खर्च केले होत्या, P1चं प्रतिबंध होतं तेव्हा लेफ्ट ओव्हर द विकेटनं चांगला चेंडू ड्राईव्ह देखील पाहायला मिळतो. ऑफ ड्राईव्हचा हा फटका डीपमध्ये सोन्यापुढे सरकेल लॉंग ऑफमधून, तोपर्यंत मिळेल ती सिंगल. मॅचमध्ये रोमांच 50% सामना दोन्ही संघांच्या बाजूने आपण पाहतो, म्हणजे बॅलन्स आहे सामना आतापर्यंत. इथनं हे षटक खूप महत्त्वाचं असेल. इथनं हे षटक जर बॅटिंग टीमच्या बाजूने आलं तर त्यांची पकड आणि ह्या मॅचमध्ये मात्र ड्रायव्हिंग सीटला हा संघ पाहायला मिळेल, तो म्हणजे तोंडरे संघ. परंतु इथनं आणखीन 2 जर सफलता या षटकात कंप्लीट केला अविनाश म्हात्रेनं त्या मॅचवरती त्यांची देखील मजबूत पकड पाहायला मिळेल. फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, मिड ऑफ इंटरेस्टेड आहे, अगदी विरुद्ध दिशेला धावून हा झेल कंप्लीट केलाय. त्या ठिकाणी रवी काटे होते आणि अगदी अनुभव पणाला लावत असताना हा एक कठीण झेल, परंतु तो सोपा बनवत असताना रवी काटे मैदानाच्या आत. यस, आमचे सतीश शेट आलेत या ठिकाणी, त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. आज अगदी वेगळ्या लुकमध्ये ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. सहर्ष हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं. न बॅक टू क्रिकेट. मॅच देखील महत्त्वाची आहे. एका बाजूने धावसंख्येचा वेग राखण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न करत असताना तिथला संघाने देखील कंबर कसली आहे की इतक्या सहजासहजी लक्ष पार करू दिलं जाणार नाही आहे आणि त्या अनुषंगानं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अगदी लीड करत असताना संघाला अविनाश म्हात्रे आणि स्वतः उदाहरण सेट करतायत गोलंदाजीमध्ये, अप्रतिम गोलंदाजी. लेफ्ट ओव्हर द विकेटनं अगदी साईड अँगलनं हा चेंडू कट बिहाइंडच्या माध्यमातून फलंदाज बाद. एजंट टेकर अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळेल. आल्या पावली मात्र लगेचच माघारी परतलाय तो सुजल पाटील.
फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. सलग 2 चेंडू आणि 2 विकेट आतापर्यंत कंप्लीट केलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिलिंद पाटील आपल्याला पाहायला मिळेल. हॅट्रिक बॉल लेफ्ट ओव्हर द विकेट न इथे प्रहार तर केलाय. गॅप शॉट सिलेक्शन क्षेत्ररक्षक येतील परंतु चेंडू निघून जाईल सीमा पार. 1 बाउन्स चौकार. काटेकी टक्कर 26 धावा धावपळकावरती. 54चं लक्ष पूर्ण करायचं आहे. अजूनही 28 धावसंख्येची आवश्यकता. जवळजवळ निम्मा पल्ला पार करत असताना आता पाहायला मिळतोय इथे मात्र फुलटॉस चेंडू पंचांकडे कटाक्ष टाकला जातो परंतु पंच दर्शवतायत की लाईन देखील बाहेर होती. पंचांकडनं व्हाईट बॉलची खून आपल्याला पाहायला मिळते. एक धाव इथे मात्र कंप्लीट झाली आहे. अतिरिक्तच्या स्वरूपात ही एक धाव आपल्याला पाहायला मिळते. यस, तिसऱ्या पंचांची मागणी. रिव्ह्यू. यस, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आपण पाहतोय. चेंडू नो आहे की नाही हे पाहण्यासाठी तिसरे पंच आता सध्याच्या घडीला चेक करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. डिसिजन पेंडिंग आहे सध्याच्या घडीला आपण पाहू शकाल कारण की एक एक डिसिजन खूप महत्त्वाचा आणि त्यासाठी अगदी पाहणी केली जाते आणि योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत येईल ह्यात शंकाच नाही आहे. कारण की जी लोकोत्तर वाहिनी आहे ती वाहिनीचं अचूक लक्ष आहे आणि अचूक कॅमेरामॅन आणि त्यांचं जे वर्क आपण पाहतोय अगदी कौतुकास्पद त्यांची कामगिरी. सातत्यानं जितकं कौतुक त्यांचं करावं तितकं थोडं असेल. आजच त्यांचे 60,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. यशस्वी कार्य आपण पाहतोय. पंचांकडनं नो बॉलची खून म्हणजे हा चेंडू आता फ्री हिट असेल. धाव एक तर अतिरिक्त आली आहेच परंतु आता फलंदाजाला मुभा असेल. फलंदाजाला फ्री हिट आपण पाहू शकाल आणि त्यासाठीच नेमका हा रिव्ह्यू घेण्यात आला होता. धावसंख्येचा विचार केला तर 27 धावा निम्मा पल्ला पार झाला. अजूनही 27 ची गरज परंतु आतापर्यंत 2.4 अर्थातच या षटकातील 2 चेंडू शेष आहेत आणि त्यानंतर 12 अर्थात 14 चेंडू आणि 27चे समीकरण. आतापर्यंत 16 मध्ये 27 बनल्यात. येणाऱ्या 14 मध्ये 27 बनतील का? मैदानाच्या आतमध्ये मिलिंद पाटील आणि आकाश पाटील ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत निम्मा संघ देखील गारद झालाय आणि निम्मी धावसंख्या देखील धावपळकावरती पाहायला मिळते. कट टू कट फाईट मैदानाच्या आतमध्ये. इथनं एक भागीदारी निश्चितपणानं मॅच वरती पकड तोंडरे संघाची देखील पाहायला मिळेल. फ्री हिटचा हा चेंडू परंतु फायदा उचलू शकले नाहीत. ही संधी होती. इथे जर एखादा मोठा फटका आला असता तर या मॅच मध्ये वापसी तोंडरे संघ देखील करू शकला असता परंतु ते मान्य नव्हतं कारण की गोलंदाजी अचूक टप्पा आणि अचूक दिशेवरती आपल्याला पाहायला मिळते त्या अविनाश म्हात्रेकडनं. अनुभवी गोलंदाज आहेत. अनुभव पणाला लावत असताना अगदी साईड अँगलनं गोलंदाजी आपण पाहतो. ज्याप्रमाणे आपण लसित मलिंगाचा अँगल पाहायचो अगदी तशाच प्रकारचा परंतु लेफ्ट हँडर गोलंदाज अविनाशांना आपण पाहतोय. इथे देखील चांगला चेंडू. खराब चेंडू नंतर मात्र 2 चेंडू अगदी ॲक्युरेट फेकले आणि प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना अगदी जागेवरती जखडून ठेवलंय. आणि आता जे समीकरण थोडंसं सोपं बनलं होतं ते आता कठीण झालंय कारण की येणारे 12 चेंडू आणि गरज आहे ती 27 धावसंख्येची. 27 रिमेनिंग 12 डिलिव्हरीज मध्ये आता बनवायच्या आहेत. लढाई अगदी अटातटीची आपल्याला पाहायला मिळते कारण की इथनं जर आपण धावगतीचा विचार केला तर 13.50च्या गतीनं आता धावा बनवाव्या लागतील. आतापर्यंत 9च्या गतीनं धावा बांधल्यात. आता मात्र कुठे का होईना मोठे प्रहार दाखवावे लागतील त्या तोंडरे संघाच्या फलंदाजांना. नेक्स्ट मॅच द्वितीय फेरीतील पहिली लढत असणार आहे ती टीम नागाव आणि त्यांच्या विरोधात मोरबे संघ. एका बाजूला ज्या संघानं पहिला सामना जिंकला होता तो संघ थेट तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. तो अर्थातच ज्या संघानं उच्चांक देखील नोंदवला वलप संघ.
विनय गावण यांचा संघ, ज्या संघानं दमदार खेळ केला आजच्या दिवसामध्ये. वैयक्तिक खेळीचा जर आपण विचार केला तर शिवकर संघाच्या सूरजनं इथे अर्धशतक झळकावलं होतं. संघर्ष खूप चांगला केला, परंतु अंतिम टप्प्यामध्ये पराभव त्यांना स्वीकारावा लागला. परंतु लढाई खूप चांगली केली होती ती खेडूकपाडाच्या अगेन्स्ट. काय मॅच रंगली होती, अगदी प्रेक्षक वर्ग देखील उत्सुकतेनं तो सामना पाहत होती. गोलंदाज रवी काटे अनुभवाची शिदोरी घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती क्षेत्ररक्षणाची सजावट करत असताना आपण रवी काटे यांना पाहतोय. ठीक जर आपण अवधीचा विचार केला तर 12:16 अवधी झालाय आणि पहिल्या फेरीतील अंतिम लढाई मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते. 4थं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती रवी काटे. पहिला चेंडू अलॉंग द कार्पेट, अगदी गोलीच्या वेगानं हा चेंडू क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन सीमारेषा पार कडकडीत चौकार. आणि हा केवळ चौकार नाहीये तर ह्या 4 धावा संजीवनी देणाऱ्या ठरतील त्या टीम तोंडरेसाठी. एका बाजूने किल्ला लढवतोय आकाश पाटील मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे आकाश आहे तोपर्यंत प्रतिस्पर्धी संघाला देखील भीती असेल यात शंका नाही आहे. कारण की सलामीर फलंदाज जर अंतिम क्षणापर्यंत राहिला तर मॅच फिनिश करू शकतो. निश्चित ही ताकद त्या फलंदाजामध्ये देखील आहे. सामन्याचा रिदम तोडू नका, फलंदाज देखील तेच सांगतोय की ज्या रिदमनं सामना सुरू आहे तो रिदम मात्र कायम आपल्याला देखील ठेवायचा आहे. फील्डमध्ये आता थोडेसे चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. डीपमध्ये 5 क्षेत्ररक्षक, ज्यामध्ये एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग देखील डीपमध्ये आता तैनात करण्यात आला आहे. चांगला चेंडू प्लेसमेंट देखील आपल्याला पाहायला मिळतंय. रक्षात्मक पद्धतीनं 1 धाव कंप्लीट करण्यात आली आहे. स्वतःवरती देखील विश्वास दाखवतो आकाश, कारण की त्याला माहिती आहे अंतिम मोमेंटपर्यंत जर झुंज केली तर मॅच मी देखील फिनिश करू शकतो. ज्याप्रमाणे आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरती MSDला पाहायचो, अगदी अंतिम क्षणापर्यंत तो सामना खेचून घेऊन जायचा, तशा प्रकारचा काहीसा प्रयत्न आता आकाश पाटीलचा देखील आपल्याला पाहायला मिळतो. परंतु तो सक्सेसफुल होईल की नाही हा तितकाच मोठा प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये उद्भवला गेला आहे. रवी काटे 2 चेंडू 5 तर खर्च केल्यात, उर्वरित 4 चेंडू कसे असतील. इथे डान्सिंग डाऊन द विकेट, पाठवले बॉलला मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार. हा षटकार नाहीये तर ही मॅच मध्ये वापसी आहे ती टीम तोंडरेची, कारण की हा षटकार संजीवनी देतोय आणि या षटकारानं मात्र समीकरण सोपं झालंय ते तोंडरे संघाचं. 38 धावा धावपळकावरती, इथनं आवश्यकता अजूनही 16 धावसंख्येची. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं चेंडूवरती प्रहार तर जोराचा केलाय, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत मिळेल ती सिंगल. दोन्ही फलंदाज अगदी शांत डोक्यानं खेळ करतायत, अगदी रणनीतीत तहेत खेळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण की चौकारानंतर सिंगल आकाश पाटीलनं देखील घेतली आणि मिलिंद पाटील देखील तशाच प्रकारे त्याला साथ देत असताना षटकारानंतर तो देखील सिंगल कंप्लीट करतो. 4 बॉलमध्ये आता 12 एकवटल्या गेल्या आहेत. इथे मात्र चांगली वापसी, कारण की एका बाजूनं अनुभवानं परिपूर्ण असा रवी काटे मैदानाच्या आतमध्ये इतक्या सहजासहजी हार मानणार नाही आहे तो ते सांगत असताना डॉट चेंडू. आणि इथनं आता आवश्यकतेचा जर विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये 39 धावा धावपळकावरती लक्ष 54चं गाठायचं आहे. पडद्यावरती जो कोणी बसला असेल त्यांना विनंती आहे की आपण पडद्याच्या मागे बसायचं आहे आणि ज्या कोणी पडदा पकडला असेल ते देखील सोडायचं आहे. येथे सुरेख फटका, अगदी तंत्र अवलंबलं आणि खाली क्षेत्राची निवड केली आणि ज्या दिशेला चेंडू फेकला होता गोलंदाजानं त्याचा फायदा घेत असताना मात्र डीप कव्हरला चेंडूला पाठवले सीमारेषा पार. अंतिम मोमेंटला हा दमदार चौकार आणि या 4च्या मदतीनं धावसंख्या पोहोचली ती 43-43 वरती. आणि आता उरलेलं समीकरण येणारे 6 चेंडू आणि गरज असेल ती 11 धावसंख्येची. नितलास संघाच्या बाबतीतलं आजचं हे समीकरण आहे. आजच वलपच्या मैदानावरती नितलास संघ 2 सामने जिंकून आलाय
आणि तिथे देखील हेच समीकरण उडलं होतं. 6 चेंडू 11ची गरज होती प्रतिस्पर्धी संघाला आणि तेव्हा देखील हाच गोलंदाज होता, तोच कुणाल आता गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतो. 6-11 वलपच्या मैदानावरती रोखल्या होत्या, परंतु आता हे मैदान देखील वेगळं आहे आणि ते प्रतिस्पर्धी संघाचं आव्हान देखील वेगळं आहे. कारण की आकाश पाटील मैदानाच्या आतमध्ये आहे, त्याच्या साथीनं फलंदाजी करत असताना मैदानात मिलिंद पाटीलला आपण पाहतोय. दोघांना चांगली लय सापडली आहे. त्यांच्यासमोर 6 चेंडू 11 रोखणं इतकं सोपं नाही आहे, परंतु आजचा ज्या प्रकारचा त्याचा परफॉर्मन्स आहे ते पाहता आत्मविश्वास कुणालचा देखील असेल. म्हणजे या मॅच मध्ये अगदी रफ अँड टफ चढ उतार आपल्याला पाहायला मिळतात. अगदी अप अँड डाऊन्स न भरलेला हा सामना, कधी नितलास संघ तर कधी तोंडरे संघ हवी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू बॅटची एज आणि फलंदाज बाद. एज अँड टेकन महत्वाच्या क्षणाला परतवलंय ते फलंदाज मिलिंद पाटीलला. दिवस नाही तर आजची रात्र आहे या गोलंदाजची, कारण की नुकतंच वलपच्या मैदानावरती अंतिम षटकामध्ये 5 विकेट कंप्लीट केले होते. म्हणजे एका षटकामध्ये 5 विकेट हॉल कंप्लीट करणं इतकं सोपं काम नाही आहे, परंतु ते अगदी कठीण काम लिल्या पार करणारा गोलंदाज आणि तोच आत्मविश्वास झलकतो आणि पहिल्याच बॉलवरती त्यानं ते करून दाखवला. प्रतिस्पर्धी संघाचा महत्वाचा मोहरा त्यानं टिपलाय. आता समीकरण येणारे 5 चेंडू आणि गरज आहे ती 11 धावसंख्येची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कौस्तुभ आलाय. आडव्या बॅटनं बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव तर कंप्लीट झाले. दूरवरनं क्षेत्ररक्षक येईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी खराब. इथे 1-1 धाव महत्वाची आहे. 1-1 धावेला खूप किंमत आहे, कारण की अंतिम टप्प्यामध्ये जेव्हा आपण लढाई करता तेव्हा कधी कधी एका धावेने सामना गमवावा लागतो आणि त्यासाठी फिल्डिंगचा दर्जा, फिल्डिंगचं स्टँडर्ड सेट करावं लागेल. इथनं 2 धावा आल्या धावफलकावरती. धावसंख्या 45, अजूनही 4 चेंडू आणि गरज असेल ती 9 धावसंख्येची. प्रत्येक चेंडू अगदी सामन्याचं समीकरण बदलताना पाहायला मिळतो. अगदी अप अँड डाऊन्सनं भरलेला सामना, अगदी प्रेक्षकांची चर्चा आणि चर्चेला उधाण आलंय की मॅच कोण जिंकेल. और द विकेटनं हा चेंडू प्रहार केलाय, ताकद दाखवली आहे नवीन आलेला फलंदाज कौस्तुभनं की हम भी किसी से कम नाही. 8व्या क्रमांकावरती तो आलाय आणि त्यानं बॉलला पाठवलंय सीमारेषा पार, उत्तुंग असा षटकार. कालीच घायल केलं ह्या फलंदाजानं, कारण की मोक्याच्या क्षणाला हा षटकार आलाय. आणि आता इथनं समीकरण फक्त गरज आहे ती 3 चेंडू आणि 3 धावसंख्येची. रन बॉल सामना आलाय. 6-11चं समीकरण होतं. पहिल्या बॉलवरती विकेट 5-11, त्यानंतर आली आहे ती डबल आणि त्यानंतर हा येणारा षटकार. 3 चेंडू आणि 3 धावा. अजूनही सामना संपला नाही. अजूनही सामन्यामध्ये काही नाट्य बाकी आहे का पाहावं लागेल, कारण की कालच आपण पाहिलं होतं मुरबी सारख्या बलाढ्य संघाला 6 चेंडू 6 निघाल्या नव्हत्या, तर आज 3 चेंडू 3ची गरज आहे. मॅच फिनिश. अंतिम मुंबईतला येऊन 2 जे षटकार टोकलेत, केवळ हे 2 षटकार नव्हते तरी मॅच खेचून आणली आहे ती कौस्तुभनं. सामना जिंकला तोंडरे संघाने. खूप खूप अभिनंदन. अभिनंदन जितके तोंडरे संघाचं तितकं अभिनंदन कौस्तुभचं देखील करावं लागेल, कारण की अंतिम मोमेंटला आला, लेट आला मात्र थेट आला आपल्या संघासाठी असं म्हणावं लागेल. अशा प्रकारची फलंदाजी रोशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली ती कौस्तुभकडनं. 6-11चं समीकरण असं वाटलं होतं की पुन्हा एकदा वाचवतो की काय, परंतु त्यानंतर कौस्तुभ मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याने मैदान मारलं असं म्हणावं लागेल. दरम्यान आपण स्वागत समारंभाच्या दिशेने देखील वळणार आहोत, कारण की आमच्या अतिथी कक्षामध्ये मान्यवर उपस्थित आहेत. अगदी 12 वाजून गेले तरी देखील मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. हे प्रेम आहे आयोजकांवरती. भार्गवजी सांगडे आणि बालूजी काठे या ठिकाणी आहेत. ह्या 2 मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. तर विनंती आहे मान्यवरांना, भार्गवजी सांगडे आणि बालूजी काठे या मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. तर मान्यवरांना विनंती की या आपण
हा मॅच फिनिश केली तोंडरे संघ. अंतिम टप्प्यापर्यंत सामना रंगला कारण की दोन जिद्दीचे संघ एकमेकांसमोर होते आणि लढाई अगदी काटेकी